शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर एका सुसाट फॉर्च्युनर गाडीने पायी चालत असलेल्या आई व लेकाला जोरात धडक मारून उडवल्याने हिट अँड रनची घटना 17 फेब्रुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली। या भीषण अपघातात आई व मुलासह त्यांच्या श्वानाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे। या अपघातात कल्पना गजानन वाघ व आकाश गजानन वाघ यांचा मृत्यू झाला असून भाविक वसईकर गंभीर जखमी आहेत। शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर फॉर्च्युनर क्रमांक MH15JA 5055 कारने भरधाव वेगात पादचाऱ्यांना उडवले आहे। कार चालक मद्यधुंद अवस्थेत कार सोडून पसार झाला आहे। डोंगरगाव रस्त्यावर मोटारसायकल व चारचाकी वाहने सुसाट वेगाने धावत येत असतात। याबाबत प्रतिबंध उपाय म्हणून बांधकाम विभागाला 15 दिवसांपूर्वीच गतिरोधक बसवण्यात यावा यासाठी निवेदन करण्यात आले होते। मात्र अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे आई व मुलाला जीव गमवावा लागल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। कार चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्री न्यूज शहादा।